नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशला पोलीस घेऊन जातात. तेव्हा आता घरी सौमित्र येतो. जानकीला खूप असं टेन्शन येत असतं. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो ऋषिकेशला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो पोलीस घेऊन गेलेत. अहो नालायकपणाच्या सर्व काही सीमा त्या ऐश्वर्या आणि सानंगने पार केल्या. सगळे काही डाव त्या ऐश्वर्याने रचले आणि दादाच्या नावाने तिने खोटी कंप्लेंट केली. त्यावर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेशला जर त्या ऐश्वर्यामुळे त्रास झाला तर मी आता तिला नाही सोडणार. जानकी सुद्धा आता खूप भडकलेली असते आणि सौमित्र पण. तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी पोलीस ऋषिकेशला तर काही करणार तर नाही ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी अगं तू काळजी करू नकोस, काही होणार नाही. हे बघ ज्या लोकांनी हे ऑफिस फोडलं त्यांनी फक्त दादाच्या नावाची घोषणा केली. अगं ते तर आहे आणि उद्या मी सुद्धा जाऊन तेच करू शकतो. त्यामुळे ह्या बेसिसवर दादाला फार वेळ रिमांडमध्ये नाही ठेवू शकत पोलीस. ते काही महत्वाचा पुरावासा नाही. तेव्हा मात्र आता जानकीला इतकं टेन्शन येतं. जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. अगदी डोकं आवळल्यासारखं ती आपलं दोन्ही हाताने डोकं दाबते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी पण आपण. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी हा व्हिडिओ सर्क्युलेट करून आपण त्या पोलिसांना त्या माणसांना शोधायला लावू. एकदा की त्या माणसांची तोंड उघडली तर खरा गुन्हेगार कोण आहे तो आपोआप पोलिसांच्या समोर येईल आणि त्यानंतर आपल्याला हे कळेल की हे कोणी केलं. त्यामुळे हे बघ वहिनी काही काळजी करू नकोस, दादाला काही होणार नाही. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो अशी कशी काळजी करू नको. करायला गेले एक आणि झाले मात्र दुसरे. मला असं वाटलं होतं की ऋषिकेशचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सेलिब्रेट करूयात, पण नाही घडलं तर भलतंच. तेव्हा मात्र आता सुमित्रा ही ओवीला आपल्या हाताने लापशी भरत असते आणि ती ओवीला विचारते की ओवी अगं काल तुझ्या बाबांचा वाढदिवस होता आणि सर्व काही, आणि विचारते की ओवी मला एक गोष्ट सांग बरं, कालपासून तुझ्या आई बाबामध्ये सर्व काही ठीक तर आहे ना. तेव्हा आता ओवी म्हणते की तेच ना ग आजी, या वयामध्ये मला किती असे भांडणं बघावे लागतात. अगं काल बर्थडे नंतर आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा आई आणि बाबामध्ये खूप असं मोठं भांडण झालं. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ओवी अगं काय सांगते. तेव्हा ओवी म्हणते की हो ना अगं आईशी बाबा तर व्यवस्थित बोलत सुद्धा नाही, कारण ते आईवर इतके रागवलेत, खूप असे रागवलेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण मला एक गोष्ट सांग, घरात एवढं चालू असताना तू कशी आली ग, तुला येऊन कसं दिलं, कोणी काही विचारलं नाही का. तेव्हा ओवी म्हणते की हो ना विचारलं आणि मी सांगितलं की मी माझ्या बेस्ट फ्रेंड कडे चालले म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ग कोण बेस्ट फ्रेंड. ओवी म्हणते की अगं आजी तू ग. सुमित्राला खूप आनंद होतो. सुमित्रा म्हणते की अगं बाई मी तुझी बेस्ट फ्रेंड. तर ओवी म्हणते की हो ग, फॉलो द ट्रेन ओवी अँड सुमित्रा आजी बेस्ट फ्रेंड. एकमेकींना टाळी देतात तर सुमित्रा अगदी खुश होते. काहीतरी विचारत ती हरवते तर ओवी विचारते की अगं आजी काय झालं, कुठे हरवलीस. तेव्हा सुमित्रा म्हणते की काही नाही अगं खूप अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुला माहिती आहे का तुझ्या बाबांना सुद्धा ही लापशी खूप आवडते. तो लहान असताना थंडीच्या दिवसात मी नेहमी बनवायचे आणि माझ्या हाताने विणलेला स्वेटर घालून त्याला खुर्चीवर बसवायचे. त्याचं सगळं काही लक्ष अगदी स्वयंपाक घराकडेच असायचं. कधी त्याच्यासाठी गरम गरम लापशी घेऊन येते आणि त्याला भरवते. तो छोटा ऋषिकेश मी विणवलेला स्वेटर घालून बसलेला आणि माझ्या हाताने मी त्याला त्याच्या आवडीची लापशी भरवते. हे सगळं म्हणजे अगदी स्वर्ग सुख होतं. आणि चल बरं ओवी आता थोडीशीच राहिली, संपव बरं. म्हणून आता राहिलेली लापशी सुमित्रा अगदी प्रेमाने ओवीला भरते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की चला आता लापशी संपली आणि काही थोडीशी लापशी उरलेली आहे मी ऋषिकेश साठी डब्यामध्ये भरून. तर ओवी लगेच म्हणते की दे ना आजी, तुझ्या छोट्या ऋषिकेशला तुझ्या हातची ही लापशी खाऊन थंडीमध्ये खूप छान असं वाटेल. हा सुमित्राला हसायला येतं. सुमित्रा म्हणते की हो का, काय ग मला चिडवतेस म्हणे लहान म्हणे तुझा ऋषिकेश. तेव्हा आता ओवीला एक आठवतं. ओवी म्हणते की आजी अगं तुला आठवतं का सगळेजण कामावर गेले असताना आपण तिघेच घरी असायचो, तू मी आणि नाना आजोबा. हा सुमित्रा म्हणते की हो ना, मग आपण तिघे जण सर्व घरामध्ये लपाछपी खेळायचो, चांगलं आठवतं मला. तेव्हा ओवी म्हणते की हो ना, आणि नेहमी माझ्यावर राज्य यायचं. नाना आजोबा या दरवाजाच्या मागे लपायचे आणि तुझी तर नेहमीची जागा तू देवघरात लपायची. तर सुमित्रा आजी म्हणते की हो अगं ओवी बाळा अगदी बरोबर. तेव्हा आता ओवी म्हणते की चल ना आजी अगं मला नाना आजोबांना भेटायचं. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना अगं ते सुद्धा तुझी खूप अशी आठवण काढतात, चल बरं भेटूयात त्यांना. मग चल ना असं ओवी करत असताना तिला ठसका लागतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाळा तुला ठसका लागला का, चल मी थांब पाणी घेऊन येते, बस बरं.
तर ओवी म्हणते की नाही आजी पाणी नको, खूप थंडी आहे, मला खोकला येतो. अगं तू मला ते दे ना, तुझी सुंटवेडी. अगं तुझी ती सुंटवडी जिभेवर जर ठेवली आणि डोळे बंद केले तर जिभेला खरंच खूप मस्त वाटतं. खोकला तर असा पळून जातो. आता सुमित्रा म्हणते की अगं बाई हा तर सुंटवडीसाठी खोकला आहे का, कळतंय बर का मला, तू खेळ तिथे, मी घेऊन येते तुझ्यासाठी. तेव्हा ओवी बॉल खेळत असते आणि सुमित्रा किचन मधून ओवीसाठी सुंटवडी घेऊन येते. त्यानंतर आता जानकीला खूप टेन्शन येतं. जानकी रडतच सुमित्राला म्हणत असते की मला तर यांच्या वाढदिवसानंतर आपलं सर्व काही कुटुंब एकत्र येईल असे वाटले होते, पण नाही सुमित्रा भाऊजी, ती ऐश्वर्या हे सर्व नाही होऊन देणार. शेवटी तिने यामध्ये अडथळा तर आणलाच. तेव्हा सौमित्र म्हणतो की आता नाही वहिनी, तिची गय मी नाही करणार, ना तिची आणि ना तिच्या नवऱ्याची. आता जानकी विचारते की म्हणजे सौमित्र भाऊजी तुम्ही काय असं करणार आहे, काय आहे तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, ऐश्वर्या गुन्हे करत चालली आणि तिचा चेवासा चढतच चाललाय, कारण तिला तिच्या नवऱ्याचा त्या सारंगचा सपोर्ट आहे. त्याचा बॅकअप हे प्रत्येक गोष्टीत सारंग तिला सपोर्ट करतो. म्हणून वहिनी या घराचे 2 तुकडे झाले. पण आता बाद झालं. आता एक वकील म्हणून या सगळ्याचा मी कसा तुकडा पाडतो. दादाची खोटी कंप्लेंट त्यांनी केली ना, मग आता मी जातो आणि त्या ऐश्वर्या सारंग रणदिवेवर कोर्टामध्ये केस करणार. तेव्हा जानकी म्हणते की काय सौमित्र भाऊजी, तुम्ही सारंग भाऊजीवर केस करणार. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी. त्यावर जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, अहो तुम्ही असं वेडवाकडं काही नाही करणार. हा सौमित्र खूप भडकलेला असतो की तो म्हणतो की वहिनी आज दादाला. तेव्हा मात्र आता पुढचं बोलण्या अगोदर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी असं करायचं नाही, तुम्हाला माझी शपथ असेल, तुम्ही सुद्धा तेच करता की जे ऋषिकेश करतात. त्यांनी सुद्धा असा घरच्याविषयी डोक्यामध्ये राग घालून घेतलेला आहे. काय होणार आहे सौमित्र भाऊजी या असे करून, आपल्याला आपलं कुटुंब एकत्र हवं आहे आणि आता जर तुम्ही सारंग भाऊजीवर केस केली तर त्या गोष्टी आणखीन बिघडत जातील. मग आपण एकत्र कसं येणार आहे हे सौमित्र भाऊजी तुमच्या लक्षात येते का. अहो तो दुरावा आणखीन वाढत जाईल. काही झालं तर तुमच्या तिघांमध्ये भावंडात किती प्रेम आहे हे तिघांना आतमधून माहिती आहे. तुमच्या भावांची एकी हीच तुमची ताकद आहे. त्या ऐश्वर्याला तुमच्यामध्ये फूट पाडून देऊ नका, तिला एकही संधी देऊ नका. कळतंय का तुम्हाला सौमित्र भाऊजी मी काय म्हणते ते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी नाही फूट पडून देणार, परंतु आम्हाला सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी तुझी सुद्धा आहे. त्यामुळे वहिनी तू काहीतरी कर ग, जेणेकरून मी, शरू, ऋषिकेश दादा आणि सारंग आम्ही सर्वजण एकत्र येऊ. माझा विश्वास आहे तू नक्की काहीतरी करून दाखवशील. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि तेवढ्यात धावत गुलाबदादा येतात. बाहेर सर्व लोक जमलेले असतात. तर गुलाबदादाला इतकं म्हणजे मोठ्या आवाजात बोललेलं पाहून आणि इतकं घाबरलेलं बघून जानकी आणि सौमित्राला धक्का बसतो. त्यानंतर इकडे ओवी ही बॉल खेळत असते आणि सुमित्रा आई तिच्यासाठी सुंटवडी घेऊन येते. आणि हे बघ ओवी, तुला सुंटवडी हवी आहे ना, पण अशी नाही मिळणार, ओळख पाहू कुठल्या हातात आहे ती सुंटवडी. तेव्हा आता ओवी म्हणते की ठीक आहे, आता मी ओळखते आणि त्या दोन्ही हातातील सुंटवडीचा वास कुठून येतो हे ती शोधते, अगदी नाकाने वास घेत. आणि तेव्हा ज्या हातामध्ये आहे ती अगदी बरोबर ओळखते. तर सुमित्रा खुश होते आणि म्हणते की हो ओवी बाळा, बरोबर ओळखलंस, हुशार आहे ग, आणि हे बघ सगळं घेऊन जा. तेव्हा ओवी म्हणते की आजी अगं सगळ्या नको, एकच खूप आहे, एकच दे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग बाळा असून दे, अगं थंडीचे दिवस आहे आणि तुला खोकला बिकला आला तर त्यामुळे राहून दे. तर ओवी म्हणते की ठीक आहे आजी, आता मी थोडीशी खाऊ का. तर सुमित्रा म्हणते की हो हो खा ना, चल बरं आता खिशामध्ये ठेवून दे. तेव्हा आता ओवी म्हणते की चल आजी आता नाना आजोबांना भेटूया. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो चल चल आपण गुपचूप जाऊयात, त्यांना सरप्राईज देऊयात. तर ओवी म्हणते की हो हो आजी चल लवकर. त्या दोघी अगदी शांत अशा पावलांनी, अगदी चोर पावलांनी आतमध्ये येतात नानांच्या. आणि ओवीला सुमित्रा ही खुणावून मागून जायला सांगते. ओवी मागे जाऊन उभी राहते. तर सुमित्रा आणि ती एकमेकींना खुणावतात आणि आता सुमित्रा पुढे समोर येते आणि नानांना म्हणते की अहो तुमच्यासाठी सरप्राईज आहे, अहो तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं. तेव्हा नाना खुणावून विचारत असतात की कोण कोण आलं. तेव्हा मात्र आता ओवी ही नानांचे डोळे आपल्या हाताने झाकते, परंतु नाना हे इवलेसे छोटेसे हात ओळखतात. ओवीच्या हातामध्ये घेतात आणि खूप असे रडत असतात. तेव्हा मात्र नाना अगदी चेहऱ्यावरून डोक्यावरून तिला प्रेमाचा हात फिरवतात, आपल्या ओवीला मिठीत घेतात आणि खूप असे रडतात. तेव्हा आता सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. सुमित्रा नानांना विचारते की काय हो कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा ओवी खुशून विचारते की नाना आजोबा अहो कसे आहात तुम्ही. तेव्हा नाना डोळ्यातील पाणी पुसतात, खुणावून असं व्यवस्थित आहे असं सांगतात. तेव्हा आता नानांना विचारायचं असतं की ओवी बाळा तू कशी आहे. तेव्हा आता ओवी
म्हणते की अगं आजी नाना आजोबा काय म्हणतात मला नाही कळत. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ते तुला असं विचारतात की तू कशी आहे बरं. तेव्हा ओवी म्हणते की अच्छा नाना मी कशी आहे, मी एकदम मस्त आहे आणि आताच मला आजीने लापशी खाऊन घातली आणि सुंठवडी सुद्धा दिली. तेव्हा नानांना म्हणायचं असतं की अगं ओवी बाळा मला तुझी खरंच खूप आठवण येते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की यांना असं म्हणायचं की ओवी तुझी आठवण फार येते. तेव्हा नाना सुद्धा खुणावून अगदी जीवाचा अकंताव करून म्हणत असतात की हो हो ओवी. तर ओवी म्हणते की हो ना नाना मला सुद्धा तुमच्या सर्वांची खूप खूप आठवण येते. मी आपली लपवाछपवी मिस करते, मी आपल्या घराला मिस करते आणि तुमच्यासोबत घालणारे प्रत्येक क्षण मी मिस करते. तुमच्यासोबत जी काही माझी फ्रेंडशिप आहे, फ्रेंडचे चित्र माझ्या बुक मध्ये काढते. त्यामुळे नाना आजोबा आपण परत एकत्र कधी येणार हो, खरंच मी सर्वांना खूप मिस करते. तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि नाना हे खाली मान घालतात कारण ही ऐश्वर्या, या ऐश्वर्याला सर्वजण घाबरत असतात. एवढ्यात मात्र आता ऐश्वर्या शॉपिंग करून दाराशीच येते आणि समोर तिला आता ओवीचे सँडल दिसतात. तेव्हा आता ऐश्वर्या ती सँडल बघून म्हणते की लहान मुलीचे सँडल, मग घरात कोणी लहान मुलगी आली असेल का आणि मी कशी विसरते, या घरात फक्त भिकाऱ्यासारखी एकच मुलगी येऊ शकते, ती म्हणजे त्या जानकी आणि ऋषिकेची ती भिकारी मुलगी. तेव्हा मात्र आता ओवीने विचारल्यानंतर सुमित्रा म्हणते की हो बाळा अगं लवकरच आपण एकत्र येऊ, पण तोपर्यंत आपण असेच भेटत राहू. बघ ना ओवी अगं तू इथे आल्यामुळे नाना आजोबांना किती आनंद झाला, बघतेस ना तू किती आनंद झाला. तर नाना सुद्धा हे खुणावून म्हणत असतात, ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात कारण नानांना विचारत असतं की घरातील कुठे गेलेत. तर सुमित्रा म्हणते की हो अहो घरात कोणीच नाही, अवंतिका आणि सौमित्र गेले कोर्टामध्ये, ऐश्वर्या सारंग गेले ऑफिसमध्ये, घरामध्ये फक्त आपण दोघच होतो म्हणून मी हिला इकडेच येथेच बोलावले आणि घेऊन आले. हा नाना ओवीच्या चेहऱ्याला हात लावता आणि खरंच मला हिला भेटून खूप आनंद झाला. तेव्हा गोड असे तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिचे पापे घेत असतात. नानांना खोकला सुद्धा येत असतो. तर ओवी म्हणते की नाना आजोबा तुम्हाला खोकला येतो का, माझ्याकडे एक औषध आहे. म्हणून आपल्या आजीने दिलेल्या त्या सुंटवड्या खिशामध्ये तिने टाकलेल्या असतात. तर खिशामधून एक वडी काढते आणि नानांच्या हातात देते की सुंटवडी. तेव्हा नाना सुमित्राकडे हात करत असतात. तर ओवी म्हणते की हो हो. नाना अगदी प्रेमाने ओवीच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि ती सुंटवडी अगदी खुळशून खातात. त्यानंतर मात्र आता सर्व शेतकरी हे अगदी गुलाबदादाला घेऊन इकडे घरी येतात आणि सगळे एका आवाजात असं होऊन द्यायचं नाही, ऋषिकेश दादाला पोलीस घेऊन गेले ते काय सांगतात, असं व्हायला नको म्हणून आरडाओरडा करत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की एक मिनिट गुलाब, अरे एक मिनिट शांत राहा. अत्र सदाशिव दादा म्हणत असतात की नाही ऋषिकेश दादा आमच्यासाठी कायम उभे राहिलेत, आमच्यासाठी त्यांनी काट्याचा मार खाल्ला, लाठ्या खाल्ल्या, आमच्यासाठी त्यांनी शेती सुद्धा स्वतः नांगरली, काय केलं नाही ऋषिकेश दादांनी आमच्यासाठी, आणि अशा देव माणसाला जेल नाही, त्यामुळे आम्ही काही शांत नाही बसणार. तेव्हा आता रामू काका सुद्धा म्हणत असतात की अहो त्या सयाजीरावाच्या पोरीमुळं आमच्या ऋषिकेश दादाला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, बिलकुल आम्हाला सहन होणार नाही, त्यांना सोडवण्यासाठी आम्ही वाटेल तसं करू. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो हो वहिनी मी पोलीस स्टेशन मध्ये जातो, एक काम करतो की मी तेथे कबूल करते की मी फोडलं त्या सारंग दादाचं ऑफिस, मग ते ऋषिकेश दादाला सोडून देते. त्यावर आता गुलाबदादा सुद्धा खूप भडकलेले असतात. तर जानकी म्हणते की गुलाबदादा अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब मी अगदी बरोबर बोलतो. आता म्हणतात की मी जर कबूल केलं की हे ऑफिस मी फोडलं, ते पण आता कुणाच्या सांगण्यावरून, हे मी त्यांना सांगेल आणि मग ते मला आता ऋषिकेश दादाला सोडून देतील. तेव्हा आता रामू काका, सदाशिव काका, सर्व काही शेतकरी म्हणतात की हो हो तसं जर केलं आणि तू एकटा नाही जाणार तर तुझ्या बरोबर आम्ही सुद्धा येतो, त्यामुळे त्यांना खोटं नाही वाटणार. म्हणून सर्व शेतकरी जायला निघतात. तर लगेच जानकी म्हणते की थांबा, असं काय करता, मला मान्य आहे की तुम्ही ऋषिकेशचा फारसा आदर करता, ऋषिकेश विषयी असणारी तुमची तळमळ, तुमची काळजी मला कळते, पण यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतःवर आळ घेणार आहात, मला नाही योग्य वाटत. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की ऋषिकेशला सुद्धा जर हे माहिती झालं तर त्यांना सुद्धा हे नाही पटणार, मी सांगते तुम्हाला. त्यावर आता गुलाबदादा म्हणतात की बरं मग वहिनी ठीक आहे. गुलाबदादा म्हणतात की ठीक आहे, मग आम्ही सर्वजण तिकडे एकत्र पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि धरणं धरतो आणि सोडवतो ऋषिकेश दादाला. गुलाबदादा कितके भडकलेले असतात आणि चला चला रे सर्व शेतकऱ्यांना म्हणून सर्वजण जायला निघतात. परंतु सौमित्र त्यांना अडवतो. सौमित्र म्हणतो की प्लीज ऐका, एक सेकंद इकडे या, हे बघा वहिनी जे काही आपल्याला सांगते ते अगदी बरोबर सांगते आणि मी एक ऋषिकेश दादाचा भाऊ म्हणून नाही तर एक वकील म्हणून सांगतो, वकील या नात्याने सांगतो. या असं धरणं धरून आणि आळ मात्र स्वतःवर
घेऊन काही होणार नाही. मुळात एवढं काही झालेलं नाही की दादाला फक्त चौकशीसाठी नेलंय. चौकशी झाल्यानंतर दादाला पोलीस हे सोडून देतील. त्यावर जानकी म्हणते की हो हो तुम्ही सर्वजण आता शांत व्हा. त्यामुळे असं काही करू नका की गोष्टी आणखीन चिघळतील म्हणून. याचा फायदा सयाजीराव आणि त्यांची ती नालायक मुलगी ऐश्वर्या जास्त घेईल. तेव्हा रामू काका म्हणतात की ठीक आहे वहिनी, तुम्ही बोलतात म्हणून आम्ही गप्प बसतो. जर कोणी ऋषिकेश दादाला त्रास दिला तर मात्र आम्ही अजिबात शांत बसणार नाही. तेव्हा आता सर्व शेतकरी आरडाओरडा करतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा तशी वेळ येणारच नाही, तुम्ही काही काळजी करू नका. खरं तर आता वेळ बदलणार आहे. तेव्हा मात्र आता शेतकरी विचारतात की म्हणजे काय होणार आहे. तर जानकी म्हणते की हे बघा म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऋषिकेश एक ऍप लॉन्च करणार आहे आणि त्यानंतर शेतीचं आणि गावच्या प्रगतीचं सर्व काही गणित बदलणार आहे. तेव्हा मात्र आता ते शेतकरी म्हणतात की त्याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही, पण वहिनी अहो ते कसं चालायचं हे तुम्ही आम्हाला शिकवताना. त्यावर जानकी म्हणते की हो 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 तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल आणि ऍप कधी वापरायचं, कसं वापरायचं आणि ते कशासाठी वापरायचं हे सर्व काही आम्ही तुम्हाला शिकवू. तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता लगेच शेतकरी म्हणतात की ठीक आहे वहिनी साहेब, तुमच्या विश्वासावर आमचा विश्वास आहे. तेव्हा गावातील सर्व शेतकरी एका आवाजात म्हणतात की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, अख्खं गाव तुमच्या सोबत आहे, काही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. ते काही झालं तरी तुम्ही त्यांना सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. त्या ऐश्वर्या आणि त्या सयाजीला अजिबात सोडायचं नाही. म्हणून सर्व गाव आता हे सौमित्र आणि जानकीच्या पाठीमागे येतात, त्यांना साथ देतात, त्यांना सपोर्ट करतात. शेतकरी एकमेकांमध्ये कुजबूज करत असतात की काही झालं तरी त्या नराधामांना सोडायचं नाही. आता सर्व शेतकरी पेटून उठतात. तेव्हा आता सौमित्र हे सर्व बघून जानकीला म्हणतो की बघितलंस का वहिनी, ही माणसं ही जे काही तुमच्या पाठीशी आहे तीच तुमची खरी दौलत आहे, तीच तुमची संपत्ती आहे, तुमची माणुसकी. ज्याच्या मागे अख्खं गाव आहे त्याच्या बायकोला कसली भीती. त्यानंतर मात्र ओवी ही नानांच्या रूम मध्ये गप्पा करत असते की नाना आजोबा तुम्हाला आता बरं वाटतं ना. तेव्हा नाना खुणावून हो हो असं सांगत असतात. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ते शँडल पाहते आणि आत यायला ती लागते. म्हणजे नानांच्या रूम मध्ये नक्की ही ओवी असेल हे तिला समजते. तेव्हा ऐश्वर्या आता खूप भडकते की एकदा ह्या मुलीला घराच्या बाहेर काढलं तरी सुद्धा हिने ऐकलं नाही. कुत्र्याचं शेपूट कितीही असं फडफडत असलं तरी सुद्धा ही कुत्र्यासारखं परत परत या घरामध्ये येणारच. कारण तिला अगदी बोलवणारे या घरातच सुद्धा आहेत ना, तिला चोंगळणारे, तिला असे प्रेमाने जवळ घेणारे, तिचा पुळका असणारे. त्यासाठी त्या ओवीच्या एकदाच पेकाटात अशी लात घातली पाहिजे म्हणजे तिला कळेल. बघतेच आता हिच्याकडे चांगलं कशी घरात येते पुन्हा. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आतमध्ये येते तर ओवी ही नानांशी गप्पा करत असते. नानांना तिला आल्यावर खूप असा आनंद होतो. त्यानंतर आता ओवी ही म्हणत असते की आजी अगं आता खूप उशीर झाला, मला तर घरी जायलाच हवं. तेव्हा ओवी म्हणते की हो 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 चल ओवी मी तुला सोडते. आणि नानांना म्हणते की अहो मी हिला सोडून येते, तोपर्यंत तुम्ही आराम करा. तेव्हा आता ओवी नानांना म्हणते की नाना आजोबा तुम्ही काही काळजी करू नका, मी नक्की तुम्हाला भेटायला परत येईल. तेव्हा नाना म्हणतात की हो 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 आणि सुमित्रा ही ओवीच्या हाताला धरते आणि बाय आजोबा असं नानांना करते. आणि सुमित्रा आणि ती बाहेर गप्पा करत करत येत असतात की खरंच नानांना भेटून खूप बरं वाटलं. आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या आतमध्ये येते आणि आता ओवीने सुमित्राच्या हाताला धरलेलं असतं हे बघून आता ऐश्वर्या म्हणते की वा वा आई वा क्या बात है आणि टाळ्या वाजवते. अगदी मस्त मस्त. अहो तरी सुद्धा मी विचार करत होते की बाहेर कोणत्या मुलीचं सँडल असेल, परंतु ते बघता क्षणी मला कळायला हवं होतं येथे छोट्या पावलांनी एक मोठं असं लष्कर आलं म्हणून. आणि आई तुम्ही काही बोलू नका, मला माहिती आहे की तुम्ही काय बोलणार आहात की ओवी माझी नात आहे, परंतु ही नात नाही तर तुमची वात आहे. अहो मोठमोठ्या बॉम्बची कशी एक लहानशी वात असते. आणि आता तेवढ्यात आजी सुद्धा बाहेर येते तर सुमित्राला आता ऐश्वर्याचा खूप असा राग येत असतो. तेव्हा ऐश्वर्या काही बोलायची थांबत नाही. सुमित्राला म्हणत असते की एक छोटीशी वात किती मोठा धमाका करते हे तुम्हाला माहितीच असेल. मला मान्य आहे की आई अहो किती लहान आहे, निरागस आहे, पण तिला पुन्हा पुन्हा आपल्या घरात पाठवणारे मात्र किती कठोर काळजाचे आहे, किती निष्ठुर हे तुमच्या डोक्यामध्ये का शिरत नाही आई. अहो हिचा बाप तर त्याने आपलं ऑफिस फोडलं आणि हिची आई घर फोडते, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याच मुलीला आपल्या घरात घेऊन आलात का, का असं वागलात आई. हा सुमित्रा इतकी भडकते आणि सुमित्रा डायरेक्ट रागाने म्हणते की हे बघ आता मात्र तू तुझं तोंड बंद ठेवलं नाही तर तुझं थोबाड मी फोडे. आता आजी म्हणते की काय ग सुमित्रा, अगं तुझ्या तोंडात हे शब्द कधीपासून यायला लागलेत. म्हणून लगेच आता ऐश्वर्याला बोलल्यानंतर
जी लगेच आता ऐश्वर्याची बाजू घेते आणि सुमित्राला काही ऐकवत असते. तर सुमित्रा म्हणते की अगं जेव्हापासून ना तुझी ही लाडकी ऐश्वर्या तेच तेच बोलून माझं डोकं उठवायला लागली, अगदी तेव्हापासून. आणि काय ग आई, अगं तुमच्या दोघींचं तर चांगलं असं गोलपीठ आहे ग एकत्र असल्यासारखं. नाही म्हणजे तुला माझी बदललेली भाषा दिसते, परंतु तुझी ही गुंडी अगं धारेसारखं बोलून सर्वांना धारेवर धरते, ते तुला नाही खटकत का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई अहो खटकायला तर बऱ्याचशा काही गोष्टी खटकतात. म्हणजे हे बघा आई, सारंगचा जेव्हा ऋषिकेश दादाने खिसा फाटलेला होता, म्हणजे त्यांनी फाडला, तेव्हा मात्र माझे हात असे सळसळ करत होते. अहो ज्या आईने आणि हिच्या बापाने तुमच्या नवऱ्याला लुळपांगलं केलं आणि तीच लोक आता या घराला लुळपांगलं करायला निघाले, आणि तरी सुद्धा आता तुम्ही त्यांच्याच घरातील माणसांना आणि त्यांच्याच त्या मुलीला कडेवर घेऊन बसणार का आई तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही बाहेरच्या लोकांची साथ देतात आणि घरातील माणसं तुमच्यासारखी परकी आहेत असं का वागतात आई, असं का? तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की हे बघ, मी असं काही करत नाही, मी फक्त हल्ली बघते तू हल्ली जरा सगळ्यांना शहाणपणा शिकवायला लागली. अगं ऐश्वर्या, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की मी तुझी सासू आहे आणि कायमच मी तुझी सासू राहील. अगं जरा जरी भान ठेव की लहान मुलीसमोर काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याची जरी अक्कल आहे का तुला? तेव्हा आता आजी परत ऐश्वर्याची बाजू घेते की अगं सुमित्रा, अगं ऐश्वर्याला हे जरा माहिती नाही, तिला काही याचा अनुभव नाही, मग तू तरी कशाला असा विषय वाढवते? आणि हे बघ सुमित्रा, ओवी बाळाबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण तिच्या पाठोपाठ तिची आई, अगं तिच्या पाठोपाठ तिचे आईबाप सुद्धा. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई अगं पुरे कर आता. अगं ऐश्वर्याचं मी समजू शकते, तिच्या मनात तर कुणाबद्दलच माया नाही म्हणून, पण आई, अगं आई तू तर घरात सर्वात मोठी आहे, तू तर या घराला अगदी जोडून ठेवायला हवं. तू विचारांना म्हणजे असे एकत्र ठेवण्याच्या विचारांना पाठिंबा द्यायचा की असे फूट पाडणाऱ्या लोकांना तू पाठिंबा देणार आहेस का, असं ऐश्वर्याकडे बोट दाखवून आता सुमित्रा जेव्हा म्हणते, तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हालते. कारण आता सुमित्रा आईने पूर्णपणे ऐश्वर्या कशी आहे, नक्की ती कसं वागते हे सर्व काही ओळखलेलं असतं. या घरात फूट पाडण्याचं काम फक्त ऐश्वर्या करते. आता मात्र खरा चेहरा ऐश्वर्याचा सुमित्रा समोर येतो आणि डायरेक्ट सुमित्रा आता ऐश्वर्याच्या तोंडावर हे सर्व बोलत असते. अगं तुमच्या मनामध्ये जो काही राग आहे, कडवापण आहे, तो ना तुम्ही दोघीही तुमच्या जवळच ठेवा आणि जरा ह्या निरागत चेहऱ्याकडे बघा म्हणून ओवीकडे हात करते. आणि तुम्हाला जर दिसत नसेल तर मी तुम्हाला दोघींना आज जाऊन सांगते की ओवी माझी एकुलते एक नात आहे, माझा जीव की प्राण आहे ती. जगात काही जरी झालं ना, किती काही आमच्यात भांडणं झाले असले, वाद झाले असले, तरी सुद्धा आमचं नातं नाही तुटू शकत. उगाच तुमच्या शब्दांची धार यावर खर्च करू नका. आणि ओवीच्या बाबतीत तर कोणी मला शहाणपणा शिकूच नका. तेव्हा आता सुमित्रा खूपच भडकलेली असते. सुमित्रा आतापर्यंत कधीही इतकी भडकली नव्हती, परंतु आता मात्र डायरेक्ट ती ऐश्वर्या आणि आजीची बोलतीच बंद करते आणि जा आपापली कामं करा, आणि जर कामं नसेल तर मला सांगा, मी काढून ठेवीन तुमची कामं, असं आता ऐश्वर्या आणि आजीकडे रागाने बघत त्या दोघींना सांगते. तर सुमित्रा म्हणते की चल ओवी, आणि ओवी हे बघ बाळा, ऐश्वर्याकडे बघत रागाने म्हणते की घाबरायचं नाही कुणाला. तेव्हा मात्र आता सुमित्रा तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन येते. तेव्हा आता ओवी चप्पल घालत म्हणत असते की बाय ऐश्वर्या आंटी, बाय आजी, अगदी हसून या दोघींचा आता पोपट बनवते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा पूर्णपणे आता बोलती बंद केलेली असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश, काही पोलीस सर्वजण आणि काही गावातील शेतकरी सर्वजण आता सारंगच्या ऑफिसमध्ये येतात आणि सारंगला आता ऋषिकेश धमकावत असतो की अरे नासधूस काय असते आता हे मी तुला दाखवून देईन, या फुकट मिळालेल्या कंपनीच्या जोरावर तू इतका बोलतोस ना, आणि हे बघ या सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या विरोधात माझी कंपनी मी आता सारंग उभी करतोय. त्यानंतर आता सारंग इतका घाबरलेला असतो आणि सारंग लगेच घरी आल्यानंतर ऐश्वर्याला सांगत असतो की ऐश्वर्या त्याने मला चॅलेंज दिलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो मी असं होऊन देईल, तुम्हाला असं वाटले का? तेव्हा सारंग आता वळून हा ऐश्वर्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता घरी आल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की तुला जे करायचे ते तू करू शकते, पण आता मात्र मला जे करायचे ते मी माझं करतो आणि शेवटी मी ते करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. तेव्हा आता जानकीला खूप असं वाईट वाटत असतं. जानकी म्हणत असते की प्रत्येक वेळेस इतक्या सर्व काही गोष्टी ते मला सांगत असतात आणि इतकी मोठी गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवली, कारण छोट्यातल्या छोट्या प्रत्येक गोष्टी त्या शेअर करत असतात आणि आज मात्र त्यांनी असं का केलं असं म्हणून जानकीच्या अगदी जिव्हारी लागतं, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.